पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या बसा बसा। आता मला सांगा कधी थांबणार आहे सगळं? काहीतरी गैरसमज झाला असेल हो ताई। झाली पटना सगळी। तसा पटनाला काय झालाच नव्हता। बबन आबा काय झाला? आता तुम्ही म्हणताय की आमचा गैरसमज झाला, तर मी म्हणते ठीक आहे झाला, आमचा गैरसमज झाला। पण बाकीची सोसायटी, सगळ्या सोसायटीतल्या लोकांचं हेच म्हणणं आहे। तिचे कारनामे त्यांनी बघितलेत। ते म्हणतायत की ह्या बाईला वेड लागले। बोला आता आता कोणाकोणाची तोंड बंद करायची सांगा मला आनंदीचे बाबा। म्हणून तुम्हाला बोलवून घेतलं। आई, मी आजपर्यंत बोलले नव्हते, पण दादा जेव्हापासून ह्यांच्याकडे जाऊन लग्नाला होकार देऊन आलाय ना, तेव्हापासून मला एक प्रश्न पडलाय। ह्यांची एवढी तरुण मुलगी आपल्या दादाशी लग्नाला तयार कशी झाली? पण आत्ता कळतंय, माहेरी पण अशीच वागायची का होती? अहो वर्षाताई, असं नाही आहे। नाही, तुम्ही हेच बोलणार। शेवटी तुमची लेक आहे ती, तुमच्या काळजाचा तुकडा आहे, तुम्हाला काळजी वाटणारच ना तिची। पण आनंदीचे बाबा, अहो आमच्याकडे पण आमची चिंगू आहे ना, आमची लेक आहे ना ती छोटीशी, अहो तिची काळजी वाटते मला। आता तिला सांभाळायला म्हणून आम्ही आनंदीला आणले, खरं उद्देश आमचा हा होता। पण आता आनंदी सोबत चिंगीला ठेवणं आम्हाला धोक्याचं वाटतंय। काय करायचं? आणि मग जर चिंगीला आनंदी सांभाळूच शकत नसेल तर तिला आम्ही का नांदवायचं? मग काय करायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या। नका सुलक्षणाताई, असं नको बोलू। नकळत माझ्या पोरीच्या हातनं काय चूक झाली असत तर मी माफी मागतोय। असा संसार अर्धवट सोडून गावात आली तर लोक नावं ठेवतील हो। गरिबीत का होईना स्वाभिमानाने जगलोय। सगळ्या गावासमोर मान खाली जाईल आमची। आता तुमचा मान सन्मान ठेवण्यासाठी आम्ही आमच्या मानेवर सुरी फिरवायची का? ते काय नाही, ते तुमचं तुम्ही बघून घ्या। तुमच्या मुलीला वाटल्यास घेऊन जा। माझ्या राघवच्या गळ्यात तुम्ही खोटं नाणं बांधलेलं आहे। आई बबन, आबा, आनंदी तो बाय तो काय होता? सोन्यासारखं संसारात तुझं जपूक होय ना, असं किती वागतस? काय चुकलं असत तर माफी मागू, कोई माफी माग। गो बोल गो बाय, कप किती? आबा तुम्ही इथे? आबा इथे कसं काय? आईने बोलवून घेतलं। आई, आबाने इथे का बोलवलंस तू? काका काळजीने बोलवून घेतलं। तू बघतोयस ना तिचं वागणं, बघतोयस की नाही वागणं? मग मला पण तिच्याबद्दल तक्रार नाहीये, पण शेवटी तिच्या बाबांना पण कळलं पाहिजे ना की हिचं वागणं काय आहे बुवा, म्हणून बोलवलं। म्हणून आनंदीला तू घराबाहेर काढायला निघालीस? नाही म्हणजे राघव, अरे आनंदी कुठेही जाणार नाही। आबा काहीच झालेलं नाहीये, अगदी क्षुल्लक कारणावरून हे सगळं। आणि जरी काही झालं तरी मी आहे ना, मी सांभाळेन सगळ्या गोष्टी। आनंदी बायको आहे माझी, मी घेईन तिची काळजी। देवा, काय दिवस दाखवतोस तू? मी कधी काय बोलले? तुम्हाला
मला सांग, मी कधी तुला घालून पाडून बोलले? सांग याला, कधी तुझा जाच केला? कधी वाईट वागले तुझ्याशी? मग का ग असे का आरोप करतोय? आई, अहो असं कधीच काही केलं नाहीये तुम्ही. ऐक ऐक, काय बोलते तुझी बायको, ऐक. असं मी कधीच केलं नाही, करणं शक्यच नाही रे. मला पण लेक आहे. आनंदीचे बाबा, आमच्या राघवच काहीतरी गैरसमज झालाय. अहो मी काळजीने बोलवून घेतलं हो तुम्हाला, आनंदीच्या काळजीने बोलवून घेतलं, आणि या पोऱ्याला बघा काय वाटतंय. आई, तू जे काय बोललीस ना, मी ऐकलंय. काय? आता कुठले एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. आनंदी कुठेही जाणार नाही हे लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. आबा, तुम्ही आनंदीची काही काळजी करू नका. राघवराव, तुम्ही आहातच. आनंदी, पोरा काळजी घे. बरं राघवराव, आम्हाला आता निघायला हवं. कुठे? नाही नाही, मी नाही सोडणार तुम्हाला आता. गेल्या वेळेला पूजेला तुम्ही आलात आणि धावपळ करून गेलात. याही वेळेला तुम्ही रात्रभर प्रवास करून आलात. रात्रभर तुमची झोपी झालेली नसणार. निदान आजची रात्र तरी थांबा. आबा, तुम्ही आनंदीच्या परवानगीची वाट पाहताय? असं नाही आहे, पण ऐका, आनंदीसाठी नाही म्हणत मी, माझ्यासाठी थांबा म्हणतोय. मग तर झालं. राघवराव, गावाकडे पण काही काम आहेत ना. असतात, ती होतच राहतील. पण लेकीसाठी इथवर आला, जावयासाठी तुम्ही थांबू शकत नाही. ते काही नाही, तुम्ही आज इथे थांबताय. आणि बबनराव पहिल्यांदा आमच्या घरी आले, त्यांचा पाहुणचार करायची संधी द्याल की नाही? साहेबानू, बबनराव काय, फक्त बबन बोला. आनंदी, आबांच्या आवडीचं जे काही, त्यांची आवडती भाजी काही असेल ते तू बनवायचं. आणि हा, बबनला सुद्धा विचार. हा, आई, दादा आता फक्त यांना डोक्यावर बसवायचं बाकी आहे. बरं आनंदीचे बाबा, आम्ही जर आतमध्ये बसतो. हा, तुमचं चालू द्या गप्पा गोष्टी जावयासोबत. चल 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 बाबन्या, जेवून जायचं बाळा. आबा बसा बसा. ये बबन, बस आरामात. मी स्वयंपाकाला लागते. हं? आबा, काही हवंय तुमका? नको. काय नको गो? आबा, नारळाचा रस असा पटकन घावणं घालून देऊ? नको. काय नको? बाई, तुझं लगीन लावून दिलंय तेव्हा मनात एक विचार येलो. माझ्या या पोरीची माका काही एक काळजी नाही, सगळा सांभाळून घे. पण परिस्थिती पण तशी असायची लागता ना गो. आज पहिल्यांदा तुझी काळजी वाटता. काय करायचा समजत नाही. आबा, एवढी काळजी नका करू. माझं पण काहीतरी चुकलं असत ना. त्यांचं माझ्याकडून काहीतरी अपेक्षा असत. कदाचित मी पूर्ण नाही करू शकलोय. बाय, सगळ्यांचो सगळे अपेक्षा आपण नाही पुरे करू शकत. पण माका खात्री आहे तू तो प्रयत्न करतलस. मी तर काळजीत पडलंय तो माझ्याकडे झालेल्या तक्रारीमुळे. अगो, शाळेत जात होतस तर कधी कोणती तक्रार नाही आली. गावात तुझ्याबद्दल कधी काय कोण बोलला असत तर फक्त कौतुक. आबा, तुझ्या आनंदीन माझ्या म्हातारीची सेवा केल्या ना. आबा, तुमच्या आनंदीन आमच्या सुनेची औषध आणून दिल्या. असाच काय ना काय ऐकू की लागू. पण तुझ्या सासवेकडनं आणि नणंदेकडनं तक्रार ऐकलंय, हे काळी झालं लागो माझा. कोणी काय म्हणाले.
नका माहित आहे, माझा आनंदी कधी चुकणारा नाही, कधी चुकणारा नाही. दादा 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 काय आहे? काय हे काय आहे? बबन कसा दिसता ना या असा तुम्ही बघताय. दादा काय आहे हे? अरे आमच्या खोलीतला एसी किती दिवस झाले बिघडलाय. जरा वेळ चालू होतो आणि नंतर बंद होतो. किती दिवस झाले सांगितलं तुला. आमच्याकडे तर कोणाचं लक्षच नाही. थांब जरा, करतोय कॉल. काय साहेबानू कशाला कॉल करता, मी बघतोय ना. हा तू काय बघणार आहेस? एसी वर्षाताई हं. तुमच्या खोलीतला 5 मिनिटात एसी रिपेअर करता, मग तुम्ही डायरेक्ट वर हिमालयात कुडकुडाया. हो मग चल चल हा. चल चल लवकर चल चल. हे बबल्या, हा बा बरा मी. हा बबन इकडे इकडे. तुमचं घर एकदम मस्त आहे. हा एकदम मॉडर्न. हो बबल्या म्हणजे बरं बाय, भाजी करतस ती माझ्या आवडीची नको करूस, तुझ्या सासवेच्या आवडीची कर. काय आहे ना, या छोट्या छोट्या गोष्टीतनं ना माणसाची मनं जिंकूची असतात, कळता ना. होय. करून तर आता एका झाला काय. बबन अरे ते 5 मिनिटात खोलीचा हिमालय वगैरे करणार होतात, कुडकुडणार होतो आम्ही. काय झालं रे त्याचं? हिमालय बनवण्यासाठी मला महाराष्ट्राच्या बाहेर तरी जायला हवा. म्हणजे नाही करताय मी. होईल लगेच होईल. बबन या आधी कधी तू एसी रिपेअर केलायस ना? नाही केला. होय? नाही केला पण मी करेन. मी तुम्हाला करून देता. और मैं तुम्हारा यहाँ पे इंतजार कर रहा हूँ. समझतो कोण रे तू स्वतःला? तुम्ही केव्हा आलात? आज तो चुकून तुझ्या आधीच आलाय. मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. आत येतं? ऐक ना, आता तुझी मुलगी आली ना की तोच तुझ्याशी कोणी बोलणार. चालू केला? राघव काम करतोय ना? शिल्पी कोणी चालू केला? हा काय झालंय सांगशील का? वा टीव्ही कसा बंद झाला? मी केला? मला हे असं येतंय. त्या मी तुला ना सगळं नीट समजावून सांगते. हो हो, त्याच्या आधी मला यांना सगळ्यांना सांगू देत की नक्की झालंय काय. तर माझी आज फार्मा कंपनीची एक मोठी सॉरी हा राघव, सॉरी सॉरी सॉरी. पण मला मजा येते. मला माहिती तू काम करतोय, पण मला जरा मजा घेऊ दे ना. जिथे मला स्पेशल इन्व्हिटेशन होतं, गेस्ट म्हणून खरं तर बोलवलं होतं मला, आणि तिथेच मी जिवंत असताना हे जर मला करता येत असतं ना, तर या 2 मायलेकींना ना सॉलिड त्रास दिला असता मी. सगळं सर्व करत होते. यांच्या एसी परमान यांचं टीव्ही पण बिघडलो असं वाटतं. या जर बबन्यान बघितल्यान तर एसी जसं खोलल्यान तसं या टीव्हीचं पण पोस्टमार्टम करून टाकतो तो.
होते टीव्ही. काय झालं? हे असं थोड्या वेळापुरतच असतं की काय? होतंय का होतंय? लगेच करून देतो. होते टीव्हीच्या रिमोटने. हा टीव्हीचा रिमोट आहे. काय रे, कळत नाही तुला एवढं? काय चाललंय यानी? हा टीव्हीचा रिमोट आहे. प्रॉब्लेम एसीचाच आहे. एसी खोलावा लागणार. एसी खोलावा लागणार. झाली सगळी तयारी. अहो आबा चला जेवायला बसूया. आई, ताई, ए बबन, चला जेवायला चला. आम्ही नाही येत जेवायला. आमच्या रूमचा एसी खराब झालाय. एसी दुरुस्त झाल्याशिवाय येणार नाही जेवायला. करा करा तुम्ही करा. करतो. मी काम करतो. पहिले 2 घास पोटात टाकतो आणि नंतर एसी करतो. कोणतो एसी करतो. मी येतो. अरे अरे आई सांग ना तू. अरे ए आई, वर्षा, जेवायला या बरं. काय नाही येत आम्ही जेवायला. आमच्या रूमचा एसी बिघडवून ठेवलाय. पहिला एसी दुरुस्त करा मग येतो आम्ही. अरे बाबा ते एसीचं बघतो मी. तुम्ही या बरं बाहेर. कशाला बाबा? सासरे आलेत ना तुझे. पाहुणचार दंग असशील ना त्यांच्या. कशाला करशील आईचं एसी दुरुस्त? आईकडे लक्ष आहे का तुझं? वर्षा बघतेस ना, आता सासरची माणसं जवळची झालीये. या माऊलीकडे कोणाचं लक्ष आहे? नाही जेवायचं मला. मी नाही जेवणार. काय चालला बबन? आपण हे सर गप बसून राहायचा. त्यांच्या घरातला ना त्यांना बघू ती काय ता. हो पण आपली आनंदी या अशा माणसांवांगडा कसा काय जमून घेता काय माहित. तिची सासू आणि ननंद पडूनच असा काय. बबन तू बसायचा आणि तोंड बंद ठेवायचा. आई, अहो थांबा मी बघते. आई नका ना हो चिडू. तुमच्या आवडीचा स्वयंपाक बनवलाय मी. तुम्हाला आवडतं तसं भरीत केलंय. वर्षाताई, तुम्हाला आवडते ना तशी कोशिंबीर पण केली आहे. कोशिंबीर केली आई तिने. येत आहे ना? आई चल ना चल चल. चल 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 चल. मला भूक लागली काय. आता ही आग्रह करते म्हणून जाते. हा मी मला माझ्या मुलीचा आग्रह मोडवत नाही म्हणून. नाही तर मी आले नसते जेवायला. मला भूक लागली. अगं कशाला ग? चिंगी, बाळा लवकर ये जेवायला. आबा, बबन, करा तुम्ही सुरुवात. हो पण तुम्ही? मी घेतो ना. तुम्ही सुरुवात तर करा. अहो आबा, काय झालं? खूप दिवसांनी पोरीच्या हातचा जेवलाय ना. तसा रोज आता माझ्या घरात मी माझ्यासाठी स्वतः करून खातोय. पण कसा ना की शेवटी घरातला घर पण जपणारे हो, या प्रेमान मायन करणारे पोरीस सासरी गेले ना काहीतरी हरवल्यासारखं वाटतं ना. आबा पोटभर जेवा.